नमस्कार. आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं की चला आज आपण मस्तपैकी पुरणपोळी आणि आमरस बनवून घेऊया. तर सकाळीच सगळी कामं मी माझी आवरली आणि सकाळीच मी जवळपास कुकरमध्ये एक लहान ग्लास इतकी चण्याची डाळ शिजत घातलेली. 4 शिट्यांमध्ये मऊसूद अशी चण्याची डाळ शिजली. त्याचं जे एळवणी असतं ते मी काढून घेतलं आणि गूळ घालून मस्तपैकी पुरण तयार केलं. तर आता या पुरणाला ना मी चाळणीमध्ये तयार करून घेतलेलं. पुरणाच्या चाळणीमध्ये बऱ्याचदा मी हे पुरण ना मिक्सरमध्ये तयार करून घेते. मिक्सरमधलं पुरण देखील खूप छान मऊसूत असं तयार होतं. मस्तपैकी झटपट खमंग खुसखुशीत टम्म अशा फुगलेल्या पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या. तर आज आम्ही जेव्हा फक्त तिघंच जण होतो, त्याच्यामुळे साधारणपणे 7 ते 8 पोळ्या आमच्या तिघांसाठी पुरेशा होत्या. त्यातून देखील त्या उरणारच होत्या. पुरणपोळीच्या थाळीसोबतच मी खाण्यासाठी गरमागरम कांदा भजी खुसखुशीत कुरकुरीत तयार करून घेतली, कटाची आमटी तयार करून घेतली आणि मिक्सरमधून आमरस तयार करून घेतला. आता तुम्हाला इथे एक जाणवलं असेल, मिक्सरमधला आमरस ना फारच दाटसर असं तयार होतो. अगदी श्रीखंड आपण जसं बनवतो ना तसाच आमरस तयार होतो. आणि जर आपण पुरणपोळीच्या चाळणीमधून जर आमरस तयार केला ना तर असा मऊसर आणि थोडासा सैलसर आमरस तयार होतो. तर मला जर म्हणाल तर शक्यतो ना मिक्सरमधला आमरस फार आवडतं, कारण की दाटसर होतं बरं का तो. मस्तपैकी कांदा भजी ठेवून घेतलेली आहेत आणि तयार केलेला आमरस देखील मी तिथे ठेवून घेते. सोबतच मस्तपैकी गरमागरम कटाची आमटी, भात आणि गरमागरम पुरणपोळी. तर आजचं जेवण हे असं होतं. तर आज मी इथे थाळी बनवून देते आणि बनवलेली थाळी ही मी माझ्या मुलाला देणार आहे. थाळी बघितल्यानंतर त्याची रिॲक्शन मला बघायची होती. थाळी त्याला जेव्हा खायला दिली त्यावेळेस त्याचं एकच उत्तर होतं, मम्मी आज थाळी दिली आहे का तू पुरणपोळीची? तर म्हटलं की हो, तू सगळी खाशील का? तर तो म्हणाले की हो मी सगळी खाईल. आणि त्याने फक्त याच्यातली एकच पोळी खाल्ली, बाकी सगळं त्याने ताटामध्ये ठेवलेलं त्याने संपवलं होतं. एरवी तर तो फक्त भात आमटी किंवा भाजी भाकरी किंवा भाजी चपाती असंच खातो, पण आज मला असं जाणवलं की जर आपण सजवून ताट सगळं साग्र संगीत जर दिलं ना एखाद्याला खायला किंवा आपल्या मुलांना घरातल्यांना, तर ते ताट ना सगळं संपवून ते देतातच. तर अशा पद्धतीने ही पुरणपोळीची गरमागरम आमरस थाळी तयार केली होती. तर ही आमरस थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा मिनी ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.